जळगाव महापालिकेच्या बाबतीमध्ये आपण काय निर्णय घ्यायचा याच्यावरती चर्चा होईल. तोपर्यंत आमच्या पक्षाची भूमिका 19 प्रभागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिटचे जे कॅन्डिडेट असतील त्या सगळ्या इलेक्टिव्ह मेरिटचे कॅन्डिडेटचा आम्ही अर्ज भरणार. नंतर मग महायुती समोर जायची वेळ ज्या वेळेला येईल किंवा चर्चा करण्याची ज्या वेळेला वेळ त्यातलं आमच्यातले काही प्रमुख लोक त्यांच्याशी चर्चा करतील आणि चर्चा झाल्यानंतर किती जागा आम्हाला वाटाघाटीमध्ये मिळू शकतात त्या सन्मानजनक जागा मिळाल्यानंतर महायुतीमध्ये जाण्याचा पहिली प्रायोरिटी असणार. सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर सन्मानजनक जागा मिळवण्याकरता प्रदेश अध्यक्षांनी ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष असतील, आमचे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील, यांनी त्या पद्धतीचा सूचना खाली दिलेल्या असतील. आम्हाला आमच्या पक्षाकडनं सूचना मिळालेल्या आहेत. त्यांच्या पक्षाच्या सूचना जर का आल्या असतील तर वाटाघाटीमध्ये सन्मानजनक म्हणण्यापेक्षा इलेक्टिव्ह मेरिट त्याच्यामध्ये जास्त निश्चित जागा मिळवणे आणि नंतर हाऊस फक्त पूर्ण करण्याकरता आपलं ताकद दाखवण्याकरता निवडणूक लढणे असा प्रकार राहणार नाही. जे इलेक्टिव्ह मेरिटचे कॅन्डिडेट असतील त्याचा आम्ही आग्रह धरणार आणि त्या जागा मिळाल्यानंतर युतीमध्ये निवडणूक लढणार. अशा किती जागा आहेत? अशा किती जागा आहेत? सन्मान नेमका किती जागांवर सन्मान होईल तुमचा? हे बघा, आमच्या अंदाजानुसार जवळपास 35 ते 40 जागांचं टार्गेट आम्ही महापालिकेमध्ये आजच त्या ठिकाणी टार्गेट ठेवून चालतोय. जरी जागा आम्हाला 75 लढवायच्या असल्या तरी 35 ते 40 जागा ह्या आमच्या इलेक्टिव्ह मेरिटच्या आज आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. त्या पद्धतीने आमची वाटचाल असणार आहे. त्यात समजा जर का एक पाऊल मागे पुढे करायची वेळ आली तर तेवढ्या जागा आम्ही एक पाऊल मागे पुढे करण्यासाठी चर्चेअंती निर्णय घेऊ. मुख्य सूत्र म्हणताय की 3 ते 5 जागाच राष्ट्रवादीला मिळतील, त्यापेक्षा जास्त दिल्या जाऊ शकत नाही. आता तुमच्याकडे सूत्रांकडनं माहिती आहे, पण प्रत्यक्ष आम्हाला अजून एकही जागेचं त्यांनी सांगितलेलं नाही. तुमच्यापर्यंत 3 तरी पोहोचलेले आहेत, पण आमच्यापर्यंत एकही जागेची चर्चा झालेली नाहीये. त्यामुळे सूत्रांची माहिती तुमच्यापर्यंत राहू द्या. आमची तयारी 30-35 जागांची आहे. कोणी बोललं नाही ना असं 3 जागा दिवस अधिकृत काहीच नाही. तुमच्यापर्यंत 3 असतील, आमच्यापर्यंत एकही नाही. तुमच्याकडे सूत्रांची आशावादी आहात म्हणजे 3 ते 4 जागा देऊ असं राजू मामाही बोलले नाही किंवा भारतीय जनता पार्टीचाही कोणी बोलला नाही, सेनेचाही कोणी बोलला. आणि मी तिन्ही नेत्यांशी ज्यावेळेला सकाळी कालपासून ज्यावेळेला संपर्कात आहे त्यावेळेला अजूनपर्यंत त्यांची सुद्धा चर्चा कुठे झालेली नाहीये. यांना इतक्या जागा त्यांना इतक्या जागा हे बघण्याच्या भानगडीत आम्ही काही पडणार नाही. आम्ही हे बघणार, आमच्याकडे स्ट्रॉंग कॅन्डिडेट असेल तर त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करू. किती तरी आपल्याकडे स्ट्रॉंग बोललो ना 35 ते 40. त्याच्यापेक्षा कमी जागा तुम्ही घेणार नाही असं नाहीये. त्याच्यापेक्षा आमच्यापेक्षा त्यांच्याकडे स्ट्रॉंग जर का असेल तर आम्ही आमच्या कार्यकर्त्याला एक पाऊल मागे सरकारला सांगू. आमच्यापेक्षा स्ट्रॉंग त्यांच्याकडे असला पाहिजे, असला तर तिथं कॉम्प्रोमाइज करू. तुमची जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी भाजपने शिंदे सेनेसोबत युती होईल तिथे तुमचं प्राधान्य राहणार युती करायला, पण इतर ठिकाणी जे तुम्हाला शरद पवार असेल किंवा इतर पक्ष जे तुमच्या विरोधातले त्यांच्यासोबत तुम्ही युती करण्याचे संकेत तुमच्या वरिष्ठांनी दिले नाही. असे कुठलेही संकेत कोणत्या पक्षाबरोबर महायुती सोडून दुसऱ्या कुठल्या पक्षाबरोबर देण्याचे संकेत आतापर्यंत काही मिळालेले नाही, तसे दिलेले पण नाहीये. पण स्थानिक स्तरावरती ज्या पद्धतीने आता मला प्रश्न विचारला, स्थानिक स्तरावरती ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अशी काही प्रश्न उद्भवला आणि तशी परिस्थिती निर्माण जर का झाली तर त्या त्या स्तरावरती त्या त्या जिल्हाध्यक्षांना त्या स्वरूपाचा निर्णय प्रदेशाच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करून तसा निर्णय घेण्यासाठी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. पण प्रदेश अध्यक्षांच्या जोपर्यंत ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा स्वरूपाची युती होईल असं मला काही वाटत नाही. बी प्लॅन असतो, सी प्लॅन असतो, ई प्लॅन पण असतो. ABCDE ई पर्यंत असतो प्लॅन. ते सगळे प्लॅन तयार आहेत आमचे. त्याच्यामुळे आम्ही काही आता असं सहज जाऊ आणि सरेंडर होऊन जाऊ असं राहत नाही. आपला पक्ष वाढवणं हे प्रत्येक पक्षाची जबाबदारी असते, तशी आमचाही पक्ष वाढवण्याची जबाबदारी आमची. यंदाची विधानसभा सोडली त्याच्या आधी विधानसभेमध्ये आपले उमेदवार होते अभिषेक दादा, त्यांनी चांगल्या पद्धतीने मत मिळवले होते जळगावमध्ये. आपले जिल्हा बँकेचे अध्यक्ष पण राष्ट्रवादी एकत्र असताना राष्ट्रवादीची एक वेगळी ताकद जळगावमध्ये होती. तर त्या दृष्टिकोनातून काही विचार केला जातोय की स्वबळावर लढलं पाहिजे आपण? नाही, स्वबळाचा विषय मी आता परत तोच प्रश्न तुम्ही विचारताय. स्वबळाचा विषय हा आता काढण्यात अर्थ नाही.
23 तारखेनंतर ज्यावेळेला महायुतीच्या नेत्यांबरोबर चर्चा झाल्यानंतरच त्याच्यावरती अंतिम निर्णय 25 तारखेला प्रदेशाध्यक्षांबरोबर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत महायुतीलाच आम्ही प्राधान्य देणार. दादा एक प्रश्न असा आहे की 23 तारीख आता जवळ आली, आता फॉर्म भरायची वेळ आहे. आतापर्यंत तुमची तिन्ही पक्षाची एकही बैठक झाली, परत तुम्ही म्हणता की महायुतीच्या सोबतच राहू. आता हे तुमची धमकी पत्रावर पैसे समजायची की नेमकं काय समजायचं? नाही, आमचा हा प्रेमाचाच सल्ला आहे. हं. धमकी देण्याचं आम्हाला काही कारण नाही आणि धमकी देऊन राजकारणामध्ये काही कोणी मोठं होत नाही. आमच्याजवळ प्रेम आहे, आमच्याजवळ कोणताच अहंकार पण नाही आणि धमकी देण्या इतकं आमच्या पक्षाची भूमिका पण नाही. दादा आपण सांगितलं की आज सकाळपासून तुम्ही मंत्र्यांच्या संपर्कात आहेत समजा स्थानिकवर, तर त्यांच्याशी जी बोलणी झाली त्याच्यात त्यांच्यावर तुम्हाला काही सकारात्मक नाही, प्रतिसाद त्याच्यात मिळाला त्याच्यात का? सकारात्मक त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे. ते म्हणले 21 तारखेचा उद्याचा निकाल संपल्यानंतर 22-23 तारखेला आपण एकत्र बसू, एक कमिटी फॉर्म करू आणि कमिटी फॉर्म करून त्याच्यामध्ये आपल्याकडे अर्ज मागवायचे, म्हणजे आमच्याकडे आमच्या पक्षाकडनं उमेदवारी जे इच्छुक उमेदवार असतील त्यांचे अर्ज मागवायचे, त्या अर्जांची छाननी करायची, चयन करायचं आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही कोणत्या जागा मागायच्या नाही मागायच्या, अंधारात फक्त मागायच्या की इतक्या जागा आम्हाला देऊन टाका, तितक्या जागा, आमच्याकडे अर्जच नसला तर काय करणार त्या प्रभागात. म्हणून एक प्रोसिजर असते, त्या प्रोसिजरनुसार आम्ही आज परवापासून अर्ज मागवायला सुरुवात केली. आमच्याकडे 79 अर्ज जमलेले आहेत. आणखी 2-3 दिवसामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, ज्या सहकार्याने समजा जर का प्रसिद्धी झाली तर आमची तयारी आहे. आमची तयारी म्हणल्यानंतर आमच्या अर्जामध्ये दुप्पट ते तिप्पट ही संख्या वाढेल. ती संख्या झाल्यानंतर चांगले कॅन्डिडेट जे आहेत, जे आमच्या बरोबर जोडण्यासाठी आज तयार आहेत, जे आज अर्ज भरलेला नाहीये पण अर्ज भरणार आहेत, असं काही संपर्क जो झालेला आहे, त्या संपर्कानुसार एकदा त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर 23 नंतर एक्झॅक्ट पोझिशन आमची समजेल की आम्ही किती जागांवरती फर्मपणे त्या ठिकाणी क्लेम करू शकतो. आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि उमेदवारांचं हेच मत आहे. जो निर्णय प्रदेशाध्यक्षांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्या प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयाप्रमाणे आम्ही चालायचं. हे काही बेल्ट असे आहेत, काही वार्ड असे आहेत तिथं राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काही समविचार पक्षांची ताकद खूप आहे, जसे काही वार्ड आहेत त्या वार्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठल्या बेल्टमध्ये असं म्हणण्याचा काही संबंध नाही. आमच्याजवळ शेजारी कॅन्डिडेट बसलेला आहे, एकीकडे निवडणूक लढलेलं आहे. 8 दिवसाच्या तयारीमध्ये 50,000 मतं घेऊन येणारा जर का आमचा कॅन्डिडेट असेल तर आमची ताकद शहरामध्ये कमी असं म्हणण्याचं कारणच नाही. आम्ही ज्या वेळेला रिंगणात उतरू त्यावेळेला पूर्ण शक्तीनिशी उतरू. पहिला प्रयत्न आमचा युती बरोबर असणार. आला तुम्हाला, कारण तुमचं 35 ते 40 जागांवर मेरिट आहे म्हणतात. उर्वरित जागांसंदर्भात त्यांनी जर तुमच्याशी बोलणी केली, पवार साहेबांच्या पक्षाकडनं प्रस्ताव आला, उभाटाकडनं प्रस्ताव आला, आणखी अजून मनसेकडनं 3रा प्रस्ताव आला, अजून 3रं कुठले अजून 3-4 पक्ष असतील त्यांच्याकडनं प्रस्ताव आला. या सगळ्या प्रस्तावांवरती चर्चा प्रदेश अध्यक्षांसोबत केल्यानंतरच होऊ शकतो. प्रदेश अध्यक्षांची सूचना पहिल्यांदा महायुतीत निवडणूक लढणे हीच आहे की आम्ही महायुती बरोबर निवडणुकीसमोर जायची तयारी तिन्ही पक्षाच्या नेत्यांची आहे. फिसकटल्यानंतर मग तुम्हाला प्रश्न विचारायला काहीतरी स्कोप राहू द्या ना. आम्ही आतापर्यंत कोणाच्या भरोशावर कोणत्या निवडणुका लढलेल्या नाहीयेत. मी जे सुरुवातीला बोललो, नगरपालिकेला समजा जर का चर्चा झाल्या नाही, काहींनी आमच्याकडचे प्रस्ताव घेतले नाही, या काहींनी आमच्याकडचे प्रस्ताव घेतले नसतील किंवा आमच्या चर्चा झाल्या नसतील तरी आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरती निवडणूक लढवून दाखवलेली आहे. त्याचे रिझल्ट, त्यांचे निकाल उद्या तुम्हाला प्रत्यक्ष बघायला लागेल. आमच्या जिल्ह्यामध्ये कुठलेही नगरसेवक 1, 2, 4, 5 सोडले तर नगरसेवक नव्हते. उद्याच्या निकालामध्ये तुम्हाला सगळं समजेल. आमचे नगराध्यक्ष जवळपास 6 ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष उभे केलेले होते. जवळपास 150च्या आसपास नगरसेवक, 170-77 नगरसेवक उभे केलेले होते. आता त्यातनं रिझल्ट येईलच. याचा अर्थ पक्षाची ताकद जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्याच्या निकालानंतर समजेल. उद्या तुमची ताकद जर चांगली दिसली तर तुम्ही 16 लढणार महापालिका. तरी पण आमची ताकद राज्यामध्ये तिघ मिळून एकत्र 237ची आहे. त्याच्यामुळे आम्हाला वरच्या नेत्यांच्या ज्या सूचना आहेत त्याच्याप्रमाणेच आम्हाला चालावं लागेल. तुम्ही किती विचारा तरी सुद्धा महायुतीचं चित्र क्लिअर होत नाही तोपर्यंत दुसरा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही.